ठाकरेंची सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा, आपल्याकडे जोडा असे अमित शहा यांनी नाशिकमध्ये मोठं वक्तव्य केलेलं आहे। मार्गदर्शन करताना शहा यांनी कार्यकर्त्यांना हा सल्ला दिलाय। उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी हे वक्तव्य केल्याचं समोर आलंय। सध्या अमित शहा हे उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच नाशिकमध्ये आहेत आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत आणि याच वेळी अमित शहा यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। ठाकरेंची सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि ते आपल्यासोबत जोडा असा सल्ला अमित शहांनी आपल्या भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे। तर अमित शहांकडून हे मोठं वक्तव्य करण्यात आलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। आता सध्या ते उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिकमध्ये त्यांच्या बैठका सुरू आहेत। भाजप पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतायत आणि याच बैठकीदरम्यान अमित शहा यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जो फटका बसला तो आता फटका सावरण्यासाठी आता भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत। नरेंद्र मोदी, अमित शहा हे महाराष्ट्र दौरा करतायत आणि आज अमित शहांनी आपल्या दौऱ्यादरम्यान हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशा प्रकारचा सल्ला अमित शहांनी आपल्या बैठकीमध्ये दिलाय। तर अमित शहांचे मोठं वक्तव्य समोर आलेले आहे। इतरांचे कार्यकर्ते फोडा आणि ते आपल्याकडे जोडा म्हणजे आपली ताकद वाढेल अशा प्रकारचा सल्ला अमित शहांकडून देण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे। किरण, अमित शहा यांनी सल्ला दिलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे पूर्ण जे काही कार्यकर्ते असतील ते तोडा आणि ते आपल्याकडे जोडा असं त्यांनी सल्ला दिलाय। काय अधिकची माहिती आहे? खरं म्हणजे महायुतीच्या दृष्टीने आगामी काळामध्ये जी विधानसभा निवडणूक आहे ती एकजुटीने लढा असा स्वरूपाचा सल्ला देत असताना दुसऱ्या बाजूला अमित शहा यांनी नाशिकमध्ये एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। मुख्यमंत्री पदासाठी भांडू नका अशा स्वरूपाचा सल्ला दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्या सोबत जोडा अशा स्वरूपाचा इशारा सल्ला एक प्रकारे अमित शहा यांनी दिलेला आहे। निश्चित किरण, तर अमित शहा हे भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात आणि त्यांनी यामध्ये हा सल्ला दिलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती।